कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं आज मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन इथल्या कार्यालयात सभा घेण्यात आली। शिक्षक आमदार जयंत असगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि SD लाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागानं 15 मार्च 2024 रोजी निर्गमित केलेल्या शाळा संच मान्यता आदेशाला या सभेत तीव्र विरोध करण्यात आला। शाळा संच मान्यतेचा नूतन आदेश अत्यंत अन्यायकारक असून शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त करणार असल्याचं मत शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी यावेळी व्यक्त केलं। या चुकीच्या आदेशामुळे असंख्य मुख्याध्यापक आणि शिक्षकांची पदं रद्द होणार आहेत। अनेक शाळांना विशेष शिक्षक मिळणार नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं प्रचंड शैक्षणिक नुकसान होणार आहे। मुख्याध्यापक हे प्रशासकीय पद असल्यानं शाळा तिथं मुख्याध्यापक पद असलंच पाहिजे, अन्यथा शाळेचं संपूर्ण प्रशासन कोलमडून पडेल अशी भीती आमदार जयंत असगावकर यांनी व्यक्त केली। व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड आणि मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांनी प्रचंड संख्येनं या मोर्चात सहभागी होऊन महाराष्ट्र शासनाला हा आदेश रद्द करण्यास भाग पाडूया असं आवाहन केलं। या सभेत शिक्षक नेते दादासाहेब लाड, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, सुधाकर सावंत, सुरेश संगपाळ, भाग्यश्री राणे, VG पोवार, राजेंद्र सूर्यवंशी, बाबा पाटील, RY पाटील, मिलिंद पांगिरेकर यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी प्राध्यापक CM गायकवाड, सुधाकर निर्मळे, रवींद्र मोरे, श्रीकांत पाटील, सागर चुडाप्पा, SK पाटील, विष्णू पाटील, काकासाहेब भोकरे, राजेंद्र कोरे, संतोष ऐरे, उदय पाटील, प्रताप देशमुख, MG पाटील, दीपक पाटील आदींसह कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि व्यासपीठाचे सर्व सदस्य उपस्थित होते।